नमस्कार, मी विशाल परदेशी। या विशेष बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आठवणींना उजाळा या विशेष कार्यक्रमात आज आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्तानं पुण्यात त्यांचा सन्मान करण्यात आला आणि या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते। तसंच ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्यासहित आदी मान्यवरही यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी आठवणींना उजाळा दिला। आदरणीय बाबासाहेब, आदरणीय आशाताई, आदरणीय मेहेंदळे सर, माझे मित्र आमदार आशिष शेलार, सन्माननीय व्यासपीठ आणि अर्ध्या झाकलेल्या आणि अर्ध्या उघड्या चेहऱ्याच्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो, या 95-96 साल असेल, त्या काळामध्ये ह्या शिवसृष्टीची जागा ही संस्थेला देण्यात आली होती। त्यावेळेला या रस्त्यावरती काही नसायचं। इतक्या वर्षानंतर मी आज या शिवसृष्टीमध्ये आलो। या शिवसृष्टीमध्ये दाखल होत असतानाच मला जुनी शिवसृष्टी आठवली, जी बाबासाहेबांनी शिवाजी पार्कला शिवतीर्थावरती साकारली होती 1974 साली। त्यावेळेला मी 6 वर्षाचा होतो। आणि मला कल्पना नाही, परंतु मी रोज त्या शिवसृष्टीत जात असे आणि संध्याकाळचा एक राज्याभिषेक सोहळा तो त्या शिवसृष्टीमध्ये होत असे आणि तो मी रोज पाहत असे, रोज पाहायचो मी। त्यावेळेला त्या चेंबूर अणुशक्तीनगर या भागामध्ये पहिल्यांदा त्या शिवसृष्टीमध्ये भवानी तलवार आणली गेली होती आणि बाबासाहेब ते घेऊन आले होते आणि माननीय बाळासाहेबांबरोबर मी त्या भवानी तलवारीचं स्वागत त्या वेशीवरती तिथे झालं होतं आणि तेव्हा मी माननीय बाळासाहेबांबरोबर तिथे होतो। त्यावेळेला पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये 6 वर्षाचा असताना मी बाबासाहेब पुरंदरे या व्यक्तीला मी सर्वप्रथम पाहिलं आणि तेव्हापासून आजपर्यंत याच्या कित्येक वर्ष मी फक्त पाहत होतो, वाचत होतो, ऐकत होतो आणि नंतर माझं भाग्य की मी त्यांना भेटू शकलो, त्यांच्या सहवासात राहू शकलो, अनेक गोष्टी शिकू शकलो। परंतु त्या शिवसृष्टीमध्ये एक गोष्ट मला आजही आठवते। एकदा मी पाहिलेलं, एकदाच, कारण तेव्हा रोज ते राज्याभिषेक सोहळा चालायचा। त्यावेळेला महाराजांची भूमिका करणारी जी व्यक्ती होती, मला असं वाटतं माहिती आहे आजारी पडली का काय, पण त्यावेळेला महाराजांच्या भूमिकेमध्ये स्वतः बाबासाहेबांनी काम केलं होतं, तेही मी पाहिले। त्यामुळे आता आशिष शेलार यांनी जी काही रूपं सांगितली त्यातलं कलाकार हे रूप तुम्ही कदाचित पाहिलं नसेल, पण ते मी पाहिलंय। मी त्या दिवशी बाबासाहेबांना जेव्हा वाढदिवसाला भेटलो, वाढदिवसाला भेटल्यानंतर मला काही पत्रकार भेटले आणि पत्रकारांनी मला बाबासाहेबांविषयी विचारलं। मला त्या संपूर्ण शिवचरित्रामधली सर्वात आवडणारी गोष्ट जर कुठची असेल, अर्थात छत्रपती शिवाजी महाराज हीच आहे, परंतु बाबासाहेब ज्या प्रकारे सांगतात, बाबासाहेब ज्या प्रकारे लिहितात, त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ते इतिहास जरी आपल्याला सांगत असले तरी ते वर्तमान आपण कसं भानावरती यावं हे सांगत असतात। की इतिहासामधनं चांगल्या झालेल्या गोष्टी इतिहासामध्ये ह्या आपण विसरलो तर नाही ना, तर त्या सुधारून घ्याव्यात आणि इतिहासामध्ये आपण काय चुका केल्या आहेत त्या पुन्हा करू नयेत हेही ते सांगत असतात। बाबासाहेबांचा मला एक किस्सा मला जरूर आठवतो की ज्याचा इतिहासाशी पण संबंध आहे आणि वर्तमानाशी पण संबंध आहे, कारण नाहीतर नुसता इतिहास ऐकायला गेलं तर फार वृक्ष वाटतो। परंतु बाबासाहेब ज्या पद्धतीने ज्यावेळेला आपल्याला इतिहास सांगतात तो ऐकताना पूर्णपणे जसा स्क्रू फिट व्हावा आतमध्ये, तसा तो इतिहासाचा प्रसंग अख्खा फिट होऊन जातो डोक्यात
मला बाबासाहेबांचं एक व्याख्यान आठवतं. त्या व्याख्यानामध्ये महाराजांच्या एका पत्रातला दाखला त्यांनी बोलून दाखवला, आणि नुसतं बोलून नाही दाखवला तर नंतर तो ओरडून दाखवला. ते पत्र कोणतं मला असं वाटतं सर्वांनाच माहिती असेल, की कारभार ऐसे करणे की रयतेच्या भाजीच्या देठासही हात न लागणे. त्याच्यानंतर बाबासाहेब ती गोष्ट ओरडून सांगतात व्याख्यानामध्ये, आणि ती सांगितल्यानंतर शांत आवाजामध्ये ते सांगतात की इतकं जोरात ओरडून देखील हे आपल्या मनाला कधी कळणार आहे का. पुढचं वाक्य हे वर्तमानाशी निगडीत असतं, आणि ते सांगतात, आजही मला असं वाटतं की प्रत्येक मामलेदार कचेरीमध्ये जाऊन हे कोरून ठेवावं. म्हणजे आजची परिस्थिती काय की रयतेच्या भाजीच्या देठासही हात न लागणे, हे महाराजांनी तेव्हा म्हणून ठेवलेली गोष्ट, आणि आजची परिस्थिती काय आहे, आजच्या परिस्थितीमध्ये हे वाक्य तिथे मामलेदार कचेरीत न्यावं. इतिहासाबरोबर वर्तमानाची जाग आणणारा हा एक महापुरुष आहे. ते शिवचरित्र आपण नुसतंच इतिहास म्हणून वाचण्यात काही अर्थ नाहीये. त्या इतिहासामधनं बाबासाहेब काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत. तो आपण समजून घेतला तर घेतला, नाही घेतला तर फक्त इतिहास. अनेकदा त्यांच्याबरोबर बसलोय मी त्यांच्याबरोबर, अनेक गोष्टी ते सांगत असतात. एकदा मी गेलो त्यांच्याकडे घरी, खालच्या तळमजल्यावरती, तर बाबासाहेब एकटे बसले होते, अजून एक कोणतरी व्यक्ती होती, आणि हजारो तलवारी, जुन्या हजारो तलवारी, त्यातल्या तलवारी एक एक घेऊन बाबासाहेब साफ करत बसले होते. मग त्यांनी मला सांगितलं की प्रत्येक तलवारीला एक भोक असतं, मग त्याला एखादा 2 असतात, काहींना 3 असतात, काहींना 1 असतं. 1 म्हणजे काय तर 100 माणसं मारली, 2 म्हणजे काय तर 200 माणसं मारली. आता ह्या सगळ्या गोष्टी या अन्यथा कशा कळल्या असत्या आपल्याला, आणि त्या तलवारींचं वजन वगैरे या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर तेव्हाच्या सर्व आपल्या मावळ्यांचं कौतुक आहेच, अभिमान वाटायला लागतो. मला मगाशी तर जास्ती अभिमान वाटला मी जेव्हा ते डोक्यात घातलं तेव्हा. हे घालून लढत कसे असतील. पण बाबासाहेबांची इतिहास सांगण्याची एक पद्धत आहे. ते इतिहास तुम्हाला समजेल, रुचेल, आवडेल अशा पद्धतीने सांगतात. इतिहास काय शाळेमध्ये पण आपण वाचत आलो, पण इतिहासाकडे कशा अंगाने बघावा, इतिहास कसा बघावा, इतिहासाकडे कशा पद्धतीने पाहावं, हे बाबासाहेबांकडे बघून कळतं की अशा पद्धतीने इतिहास पाहावा. बाबासाहेबांच्या भाषणामध्ये किंवा त्यांच्या पुस्तकामध्ये, त्यांच्या व्याख्यानांमध्ये बाबासाहेबांनी कधी इतिहासाला सोडलंय असं आजपर्यंत एकदाही मला आढळलेलं नाही. दंतकथांना बाबासाहेबांच्या कुठच्याही शिवचरित्रामध्ये असेल ना तर व्याख्यानांमध्ये असेल, बाबासाहेबांनी तिकडे दंतकथांना वाव नाही. पण एखादी गोष्ट समजून सांगताना त्यांनी जी भाषा वापरली, अलंकारिक भाषा वापरली आहे, ती भाषा जर कदाचित वापरली नसती तर आपल्याला त्याचा अर्थच समजला नसता की हे किती कठीण आहे, किती महत्वाचं आहे. मला आजही आठवतंय की त्यांनी बाबासाहेबांनी एक देवगिरी किल्ल्याचं वर्णन केलंय की त्या देवगिरी किल्ल्याला खंदक होते, आणि त्या देवगिरी किल्ल्याला जे खंदक होते त्याच्यामधनं शत्रूला, मोगलांना आत शिरणं खूप कठीण होतं. देवगिरी किल्ल्यामध्ये मोगलांना शिरणं कसं किती कठीण होतं, तर सीतेच्या हृदयामध्ये रावणाला जितकं शिरणं कठीण होतं तितकं देवगिरी किल्ल्यामध्ये मोगलांना शिरणं कठीण होतं. आता पक्क बसलं की नाही डोक्यात की देवगिरी किल्ल्यामध्ये शिरणं किती कठीण होतं. हे तेवढ्या पुरता त्या गोष्टी सांगून तुमची ती गोष्ट इतकी पक्की बसवतात की तुम्हाला लगेच कळतं की हे किती कठीण आहे ते. आणि अशा प्रकारे तो इतिहास बाबासाहेब इतकी वर्ष सांगत आले. बाबासाहेब आपण असाच इतिहास सांगत राहा, आमचे नातवंड पतवंड ही देखील तुमच्याकडनंच इतिहास ऐकतील, इतकं आयुष्य तुम्हाला परमेश्वराकडनं मिळो.
ती आज आजच्या या प्रसंगी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपण बराच वेळ झालेला आहे. बाबासाहेबांनाही त्यांचं मत आपल्याशी बोलायचं आहे, आशाताईंनाही बोलायचं आहे. त्याच्यामुळे मी आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूया. या सत्कार सोहळ्यामध्ये ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनीही आठवणींना उजाळा दिला. अनेक आठवणी यावेळी आशाताईंनी सांगितल्या. दरम्यान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी देखील यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. एकदा बाबासाहेबांनी सगळा त्यांचा तो ग्रंथ उघडला आणि मला एक गोष्ट सांगितली की शिवाजी महाराज ज्यावेळेला म्हणजे त्यांचे वडील, त्यांचे वंशज ज्यावेळेला महाराष्ट्रात का आले, कारण राजा कोणीतरी एक भाऊ झाला, आता माझ्या ते लक्षात राहत नाही, कोणीतरी एक भाऊ होता, त्याची जी भावंड होती ती महाराष्ट्रात आली. त्या महाराष्ट्रात येऊन ते राहिले आणि त्यांची जी म्हणजे काय म्हणतात वंशावळ, त्याच्यामध्ये चावऱ्याचे भोसले म्हणजे तुझा नवरा आणि तुम्ही शशोदी आहात, तुम्ही मराठा नाही, शशोदी आहात तुम्ही. आणि माझ्यासमोर उभं राहून त्यांनी असं केलं. म्हटलं अप्पा महल के तरफ मुँह करके बोलो. मेरे बच्चे बैठे हुए थे, माझी मुलं बसली होती. तर मी त्यांना सांगितलं की तिकडं तोंड करून बोला. मी नाही ती शशोदिया वगैरे काहीतरी, हा गोयचो ब्राह्मण असा गो असं मी त्यांना सांगितलं. तर ते म्हणाले नाही नाही तुम्ही त्या घराण्यात आहात. त्यानंतर बाबासाहेबांनी मला एक खूपच छान उपमा दिली होती माझ्यासाठी की आशा म्हणजे काय. हां, आता आणि गोष्ट सांगते. 60मध्ये माझं नवीन घर होतं. ते माझं दुसरं घर सोडून मी इकडं आले होते. त्या घरामध्ये माझं मंदिर नव्हतं. तर मी म्हटलं बाबा मला मंदिर करायचं आहे. कुठंतरी सगळे देव आणून ठेवले होते मी. तर बाबांनी मला एक चांदीच्या एवढ्या मोठ्या ताटामध्ये, अशा ओव्हल ताटामध्ये शंकराची पिंडी आणि नंदी हा मला आणून दिला. आणि तुम्हाला सांगते माझ्या बेडरूमच्या समोरच माझं मंदिर आहे. आणि जेव्हा जेव्हा मंदिरात मी जाते तेव्हा तिथं ओम नमः शिवाय तर म्हणतेच, पण बाबासाहेबांची पिंडी हे सारखं लक्षात येतं माझ्या. रोज एव्हरी डे मला ते, कारण ती देव असा आहे ना की तो तिथून हलत नाही आणि आम्ही तिथून हलत नाही. तर बाबासाहेबांनी ते इतकं भव्य प्रेझेंट मला दिलेलं आहे, असं न विसरता. आणि मी सगळ्यांना येऊन सांगते ही बाबासाहेबांची आहे, बाबासाहेब पुरंदरेंनी मला पिंडी दिलेली आहे ही या घरामध्ये. आणि ती पिंडी आल्यानंतर माझं आयुष्य खूप छान झालं. माझ्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या, काही गेल्या असतील पण काही चांगल्या गोष्टी झाल्या. आणि मी काय करते, वाईट सोडून देते आणि चांगलं बघते. तू क्या लेके आया था क्या लेके जाएगा, ये किसने बोला है, कृष्ण ने बोला है. तो ते मी त्यांना एकदम माझं लक्षात असतं. आणि आपण म्हणतो मी उद्या करतो, उद्या तुम्ही असता त्यावेळेला ते आजच असतं. तुम्हाला उद्या कधी भेटलेलाच नाही आहे, तो आजच असतो. आप्पांनी माझी उपमा दिली होती माझ्या की एक शंकराच्या देवळामध्ये शंकराची ते काय म्हणतात त्याला, शंख, पांढरा शंख, आणि त्याच्यात पाणी जर ओतलेलं असलं आणि त्याच्यात एक मोगऱ्याचं टवटवीत फूल असलं, ती आशा भोसले आहे. बोलला होता ना तुम्ही, लिहिलं होतं तुम्ही. आणि त्यांचं हे प्रेम मला ते जरी भेटले नाहीत, काय झालं मिसअंडरस्टँडिंग वगैरे काही नाही, मला मी तेवढंच बघते की शिवकारीची पिंडी आणि ते फूल माझ्या लक्षात असतं की आपण तसंच राहिलं पाहिजे. त्या फुलासारखं टवटवीत वास देणारं माणसाला आणि सगळ्यांना सुगंध दिला पाहिजे आपण. आणि आपण असंच कोमेजून त्या पाण्यामध्ये जायचं आहे. तर त्यामुळं तसं स्वच्छच राहिलं पाहिजे. लता बहिणी म्हणजे दिदी मला म्हणाली, भाऊसाहेब तुम्हाला कोणाचा आवाज आवडतो. आला का पच एक एक सगळे याव चला
आशाबाई बसवले, माणिक वर्मा असे बसलेले लोक. आणि हे मला विचारते की तुम्हाला सगळ्यात जास्त कोणाचा आवाज आवडतो, कोणाचा म्हणून. एक 15-20 सेकंद थांबलो आणि म्हटलं कब्बशांचा. अरे चला आता त्यांचा काम करणार होता त्याचं. अरे अरे लवकर कब्बू चहा घेऊ दे, चहा घेऊ दे. असं आमचं नातं आहे, अक्षरशः घरातलं नातं. मी एका सभेमध्ये म्हटल्याचं मला आठवत आहे की माझं आडनाव मंगेशकर आहे आणि त्याचं आडनाव पुरंदरे आहे. बाबासाहेब, तुम्ही मंगेशकर सारखं बोलताय, पण भोसले तुमचं आयुष्य आहे. आता त्याबद्दल काय बरं सांगावे. असे असे बेबानून परिस्थिती होत्या अंगावर येतात ना, तेव्हा मी अक्षरशः निरुत्तर होतो. भर पावसामध्ये पुरंदर दाखवायला मला नेलं. माझा 5 वर्षाचा मुलगा, 11 वर्षाची मुलगी. आम्हाला समोरचं काही दिसत होतं. दत्ता ढवळेंनी पोरांना पकडलंय, मी यांचा हात पकडलाय आणि काही नव्हतं, म्हणजे धुकं आलेलं होतं. धाड धाड पाऊस पडत होता आणि आम्ही चाललो होतो. आणि ते म्हणाले इथं काही नाही, इथं खाई आहे फक्त. आणि तिथं उभे होते मी. म्हटलं अहो पावसामध्ये इथं दिसत पण नाही आहे, काय करायचं बाबासाहेब. हो काही नाही होणार, चला जाऊया आपण. आणि घरी आलो, ज्यावेळेला मी घरी म्हणजे गाडीत बसलो त्यावेळेला पाण्याने गाडी भरली होती, आमच्या अंगावरच्या पाण्याने. आणि पोरांना काय मजा येत होती. तुमच्यासाठी आता एक गाणं गाते, फक्त तुमच्यासाठी. आ मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. माझ्याकडे देव माझा, देव माझा. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. का आवाज आहे, विलक्षणच आहे. मी लहानपणी गाणं करत होतो, माझा आवाज चांगला होता. मी सोडून दिलं की मुलं मागं पडतील म्हणून मी सोडलं. आणखी काय पाहिजे जीवनात, काय मिळायचं असतं. मी तर संतुष्ट आहे, मी तृप्त आहे, मी आनंदी आहे, मी खूप खूप सुखी आहे. यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.